इतिहासात पहिल्यांदाच रुपयाने डॉलरच्या तुलनेत 86.4चा टप्पा गाठला। काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वड्रा यांची शनिवारी केंद्र सरकारवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मुद्द्यावर मागितले उत्तर। जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील झेड मोड बोगद्याभोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ। 13 जानेवारी रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होण्याची शक्यता। महायुती सरकारचे मराठवाड्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक पाऊल। 22 प्रकल्पांनी जमिनीची मागणी, 35,000 कोटींची गुंतवणूक। मीठ चौकी फ्लायओव्हरचा दुसरा टप्पा जनतेसाठी खुला। मंत्री पियुष गोयल यांची वचनपूर्ती। सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरील मुंबई सिंधुदुर्ग सेवा बंद झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी। ही सेवा येत्या 15 दिवसांमध्ये सुरू करा, अन्यथा विमानतळाला कुलूप लावण्यात येईल असा माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा। वर्धापन सोहळ्याचा प्रारंभ यजुवेंद्र पाठ यांनी झाला, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकाने झाला। आंतर विद्यापीठात होणाऱ्या 17व्या आविष्कार स्पर्धेचं यंदा रायगडमध्ये आयोजन। लोणेरे येथील डॉक्टर आंबेडकर विद्यापीठात जय्यत तयारी। राजभवन आणि राज्यपाल यांच्या सूचनेनुसार या महत्त्वपूर्ण स्पर्धेचं आयोजन। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगन्नाथ मंदिराला दिली भेट। त्यांना भेटण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला येथे अज्ञात दहशतवाद्यांनी 163 टीए येथे ग्रेनेड फेकले। गुन्हेगारांना 24 तासांच्या आत अटक केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।